आर्थिक दुर्बलतेमुळे अनेकांना न्यायालयात जाणे शक्य होत नाही. त्यामुळे समाजातील सर्व स्तरांपर्यंत न्यायव्यवस्था आणि न्याय प्रक्रियेची माहिती पोहोचावी या उद्देशाने यंदा गुढीपाडवा स्वागत यात्रेत अधिवक्ता परिषदेच्या वतीने संविधान आणि न्याय सर्वांसाठी या विषयावरती चित्ररथ साकारण्यात येणार आहे, अशी माहिती अधिवक्ता परिषदेचे प्रतिनिधी सुयत्न धाकरस यांनी दिली आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या स्वागत यात्रेच्या नियोजनासाठी सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते. श्री गोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास ठाणे यांच्या वतीने दरवर्षी गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी ठाणे शहरामध्ये भव्य अशी स्वागत यात्रा काढली जाते. या यात्रेमध्ये शहरातील विविध संस्था एकत्र येऊन सामाजिक सांस्कृतिक जनजागृतीपर संकल्पनांवरती आधारित चित्ररथ सादर करतात. या माध्यमातून समाजाला विविध संदेश दिले जातात. यंदा या स्वागत यात्रेचे 26वे वर्ष असून न्यासाकडून महिनाभर आधीपासूनच तयारीला सुरुवात करण्यात आली. स्वागत यात्रेच्या नियोजनासाठी दर सोमवारी बैठक आयोजित करण्यात येते. या बैठकीमध्ये शहरातील 39 संस्थांचा सहभाग यंदा लाभलेला आहे. यंदा शहरामध्ये एकूण 14 उपयात्रा निघणार असल्याची माहिती न्यासाकडून देण्यात आली आहे. यंदा अधिवक्ता परिषद या संस्थेचा स्वागत यात्रेत पहिल्यांदाच सहभाग आहे. त्यांच्या वतीने साकारण्यात येणाऱ्या चित्ररथामध्ये लहान मुले, पोलीस, वकील आणि न्यायाधीशांच्या वेशभूषेमध्ये सहभागी होणार आहेत.